या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो की येणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसावरती येऊन ठेपलेली आहे। ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहरातील जे राजकीय गणित एकंदरीत पाहता त्यामध्ये नागरिकांच्यामध्ये असलेला असंतोष त्या ठिकाणी दिसून येतो की जे मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते त्यांना पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे अनेक नेते की जे भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादीला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले, त्यामुळं त्या भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी फार मोठी अवहेलना झालेली आहे। आणि आपण जे सांगितलं त्या ह्याच्यातनं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे शहर देशाच्या एक चांगल्या टोकावरती गेलेलं की सुंदर शहर कोणतं असेल तर पिंपरी चिंचवड शहर या देशातलं, की त्याची गणना खऱ्या अर्थानं इथं येणारे जे नागरिक आहेत किंवा परदेशी कंपनी ज्या इथं मोठ्या प्रमाणात तिथं जे नागरिक या परिसरामध्ये येतात त्या नागरिकांना किंवा ज्या व्हिजिटरना वाटतं की खरंच सुंदर हे पिंपरी चिंचवड शहर झालेलं आहे। आणि अशा ह्याच्यातनं मला तरी त्या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे की आमची ते हॅट्रिक होणारच आहे, पण किती मोठ्या फरकाने या ठिकाणी आमचे नगरसेवक येतील त्याच्या मी या ठिकाणी आता सर्व ठिकाणी आमचे कार्यकर्ते असतील, आमचे आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीमय वातावरण झालेलं आहे। राष्ट्रवादीने विकास केला असं जरी म्हणत असलं तरी मोठ्या प्रमाणात ही काम करताना कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, गफला झाला, घोटाळा झाला असे आरोप होत आहेत। नाही, याच्यामध्ये जे राष्ट्रवादीवरती भ्रष्टाचार झाला असे आरोप करणारे जे आहेत ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ही भ्रष्टाचाराची भाषा बोलायला लागल्यानंतर या शहरातल्या नागरिकांनी ओळखलं की हे खरे चोर कोण आहेत आणि काम करणारे नेते कोण आहेत हे त्या ठिकाणी नागरिकांनी त्यांना ह्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना दाखवून देणार आहेत। काँग्रेस पक्षाने सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी या शहरामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व जाती धर्माला कोणाला चेअरमन केलं, कोणाला महापौर केलं, कोणाला बाकी याच्यामध्ये सुद्धा शिक्षण मेळाव्यामध्ये सुद्धा काहींना संधी दिली। अशा काही समित्या ज्या होत्या त्या समित्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चांगला सलोखा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। आणि मला वाटत नाही की त्या ठिकाणी आमचे कोणते फार मोठे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेत, ज्यांना नेहमी सातत्यानं सत्तेची हवा असलेली असेच लोक त्या ठिकाणी त्या पक्षामध्ये गेलेले आहेत, जे निस्वार्थीपणे काम करणारे। खऱ्या अर्थाने जनतेची सेवा कोणता पक्ष करतो तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो। त्यामुळं फार काही त्या ठिकाणी जे गेलेत ते सत्तेच्या लालसेपोटी गेलेले आहेत, जे राहिलेत ते खरे कार्यकर्ते राहिलेत। म्हणजे याच्यामध्ये सुद्धा हे काम करताना हा विचार या ठिकाणी जनतेपर्यंत गेलेला आहे आणि जनता त्या ठिकाणी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये पुन्हा एकदा हॅट्रिक करणार याची मला पूर्णपणे खात्री आहे। भोसरी मतदारसंघामध्ये काय चित्र राहील, काय तुम्ही आडाखे बांधता? याच्यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये मला विधानसभेला जो पराभव झाला तो पराभव स्वपक्षीयातल्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गैरसमज झाले होते आणि त्यामुळं माझं त्या ठिकाणी पराभव झाला। पण जे त्यावेळेस माझ्या विरोधात काम करत होते त्यांना मी कधीही दुखवलं नाही, त्यांना नेहमी सातत्याने एक चांगल्या प्रकारे जवळकीची भावना निर्माण करण्याचं काम मी केलेलं आहे। आणि अशी लोक की ज्यांनी त्यावेळेस विरोधात जाऊन काम केलं ते सर्वजण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत। भोसरीमध्ये काय चित्र राहील एकूण जागांचा विचार करता? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला राहील या भोसरी विधानसभा मतदारसंघात। एकूण पिंपरी चिंचवड शहराचा विचार करता राष्ट्रवादीला किती जागा मिळतील? कमीत कमी 65 ते 70 जागा आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहेत, त्यापेक्षा जास्त मिळेल।
त्यामध्ये की येणाऱ्या 5 वर्षामध्ये सत्ता तर आमची येणार आहे, का तर नागरिकांचा असणारा विश्वास तो आमच्यावरती आहे. आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो झालेला विकास म्हणजे अत्यंत या परिसरामध्ये सुनियोजित त्या ठिकाणी झालेला हा विकास आहे. कोणत्याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी कुठेही कोणत्या एखाद्या बाजूला काम कमी झालं आणि दुसऱ्या बाजूला काम जास्त झालं असं केलं नाही. सर्व समावेशक पिंपरी चिंचवड शहराचा विकास कसा होईल ते दृष्टिकोन अजितदादांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचा एक चांगल्या प्रकारे मास्टर प्लॅन तयार करून हा विकास झालेला आहे. पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमची सत्ता येणार आहे, त्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या प्रकारे कसं होईल, आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे शहर कसं जाईल, तो विकास त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. ती बंडखोरी शमवण्यात पुरेसे यश आलेलं नाही आहे, त्याचा फटका बंडखोरी झालेली नाही आहे. ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तशी फार काही मोठी नाराजी वाटत नाही. असं या ठिकाणी मला ज्यावेळेस पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये फिरल्यानंतर आढळून आलं की तशी काही अडचण नाही, असं आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे खात्रीशीर सांगता येते.